या व्हिडिओचे प्रायोजक आहेत जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर। मित्रांनो नमस्कार, मी नितीन थोरात। आज आपण अशा व्यक्तिमत्वासोबत बोलणार आहोत, प्रवास करणार आहोत। संजय पाटील निकम शिवसेनेचे फायर ब्रँड नेते, एकेकाळी निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आजही ती निष्ठा कायम ठेवलेली आहे आणि आता जिल्हा परिषदेची जी निवडणूक लागली आहे आणि शिवर गटातल्या मैदानात ते उतरलेले आहेत। इकडचं मैदानातलं वास्तव काय आहे आणि या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, त्यांच्या या सगळ्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीबद्दल आणि ते ज्या गटातून निवडणूक लढवत आहेत त्या गटात नेमकी विकासाची काय खरं तर परिस्थिती आहे, सध्याची काय तिकडचं सगळं इकडचं चित्र आहे हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आपण ग्राउंडवरती जाणार आहोत। गेली इकडून जे उमेदवार खरं तर यापूर्वी निवडून गेलेले होते काय कामं करू शकलेत किंवा विकासाचं जे धोरण राबवू शकलेत का आणि मैदानावरचं वास्तव काय जाणून घेण्यासाठी या नव्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी संजय पाटील निकम आहे। तुमचं खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये। पहिला प्रश्न, कसा प्रवास सुरू आहे आणि कशा पद्धतीने राजकीय चित्र सध्याला इकडे दिसत आहे? जिल्हा परिषद शिवर गटामध्ये अतिशय चांगली परिस्थिती आमची या पक्षाची, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची आहे। सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहे, त्यामुळं विजय हा आमचा निश्चित ठरलेला आहे। बरं, अजून एक महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, कारण तुम्ही इकडे युती झाल्यामुळे तुमची थोडीशी अडचण झाली होती, मात्र हे सगळं असं चित्र झालं असलं तरी मला शिंदेची शिवसेना तुमच्या पाठीशी ठामपणे इकडे दिसते आहे। इतरही पक्षांमधले लोक तुमच्या पाठीशी खरं तर मैदानात आम्हाला प्रचार करताना दिसत आहे। हे सगळे लोक तुमच्या या एकनिष्ठतेला मानून तुमच्या यापूर्वीच्या कामाच्या जोरावरती सोबत आलेत। काय वाटलं हे सगळं बघून ऐकून? गेल्या 35 वर्षापासूनचं मी जे राजकारण करतो आणि मी कुठंतरी सत्तेपासून वंचित राहिलेला होतो। हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला, सर्वसामान्य मतदाराला याचे एक शल्य होतं की संजय पाटलाला कुठंतरी आपण सत्तेत पाठवलं पाहिजे आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्तानं सर्वच पक्षाचे कार्यकर्ते माझ्यासोबत काम करताना दिसत आहेत। विशेषतः ज्या शिंदे शिवसेनेच्या उमेदवारी ज्या ठिकाणी मिळाल्या तिथं भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या विरोधामध्ये उमेदवार उभे केले आणि त्यामुळं ती प्रतिक्रिया म्हणून आणि माझी सहानुभूती म्हणून मला ते सर्व मदत करायला निघालेले आहेत। बरं पाटील, तुम्ही खूप निवडणुका बघितलेल्या आहेत, मात्र आत्ताची निवडणूक व्यक्तिविरोधातली व्यक्तींची लढाई झालेली आहे। पक्ष सगळे बाजूला झालेत, व्यक्तींच्या पाठीशी सगळे लोकप्रतिनिधी आम्हाला पाहायला मिळत आहे। खंडाळातही खरं तर शिंदेचे शिवसेनेचे नेते आम्हाला प्रचार करताना दिसले। हे सगळी परिस्थिती पाहता, तुमचा एकंदरीत राजकीय अनुभव पाहता, ही निवडणूक कुठल्या दिशेने आणि कशा पद्धतीने सुरू आहे असं तुम्हाला वाटतं? ही निवडणूक, माझी निवडणूक जनतेने माझ्या हातात घेतलेली आहे आणि जनतेचा इतका प्रचंड प्रतिसाद मिळतोय, त्यामुळं सर्वच राजकीय इच्छाशक्तीची जी मंडळी आहे ती सर्वच मला सहकार्य करायला निघालेली आहे। बरं, खरं तर इकडून एकदा तुमचे आता प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे सुनील पैठण पगार एकदा निवडून गेले होते, त्यांच्या नेतृत्वात एकदा इकडून महिला निवडून गेली 20 वर्ष त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की शिवर परिसरातलं, शिवर गावाचं, शिवर गटाचं राजकारण सुनील पैठण पगार यांभोवतीच फिरत राहिलेलं आहे। काय विकास झाला का आणि तुम्हाला काय दिसला का विकास? काही शिवर गाव त्यांनी भकास केलेला आहे, विकास तर मला कुठं दिसला नाही। आणि शिवरची परिस्थिती काय आहे हे मी तुम्हाला स्पॉटवर नेऊन दाखवणार आहे। आपण बघितलं की खरं तर अनेक लोकांनी मी इकडे स्मशानभूमीचं वास्तव दाखवलं होतं। अनेकांनी सांगितलं की स्मशानभूमीमध्ये लाकडांची व्यवस्था करण्यात आलेली आहे, इथे सगळ्या गोष्टींची पूर्तता करण्यात आलेली आहे। मला या सगळ्या लोकांना सांगायचं आहे की माणूस मयत झाल्यानंतर त्याचे जे साहित्य असतं किंवा ते लाकडं वगैरे जे त्यांनी सांगितलं, दाखवलं, ती व्यवस्था कुटुंबाला करावी लागते। हे कुठल्या प्रशासनाला, लोकप्रतिनिधींचे कामं नाही, मात्र ती इमारत, तिथली आजूबाजूची परिस्थिती आणि हा सगळा माहोल खरं काय वास्तव आहे त्यामुळे एका कॅमेऱ्यात क्लिअर दिसलं नसेल त्यांना, मात्र त्यासाठीच मी आज सगळी माझी कॅमेरामॅनची टीम फौज घेऊन आलेली आहे आणि हे चित्र मला दाखवायचं आहे। तर आपण गावात फिरतो आहे आणि ऑन दी स्पॉट जी आपण मुलाखत करतोय तिकडे गावात नेमका काय विकास झाला आहे, स्वच्छतेचे प्रश्न सुटले का, इकडची वास्तव काय, कारण एका कॅमेऱ्यात दाखवण्यात आलं की इकडचा सगळा विकास झालेला आहे। विकास कशा पद्धतीनं झालेला आहे हे दाखवण्यासाठी मी आलेलो आहे आणि शिवर गावाचं कार्यकर्त्यांनी म्हटलं की पैठण पगार यांभोवतीच राजकारण फिरत आलं आहे। कसा कसा विकास झाला आहे गावाचा हे दाखवण्यासाठी स्पॉटवरती आलेलो आहे आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी स्वतः संजय पाटील देखील। सांगा विकास काम कसे झाले? शिवर गावचा विकास आहे आणि आता हा
पोलीस स्टेशन जाणारा रस्ता आहे. इथं ही बाजूला तुम्ही कॅमेरा फिरवा, तर सर्व जनता या ठिकाणी, सर्व नागरिक या ठिकाणी राहतात. पाठीमागे एक फिरवा, म्हणजे अशा प्रकारची दुर्गंधी आणि हा विकास, ही दुर्गंधी यांनी आणून ठेवलेली, ही दुर्गंधी या गावामध्ये करून ठेवली. एक तर राजकीय दुर्गंधी सुद्धा केलेली आहे आणि ही साफसफाईची सुद्धा दुर्गंधी या ठिकाणी दिसून येते. बरं, अनेक कार्यकर्ते, अनेक लोक इकडे बोलताना म्हणालेत की 20 वर्ष तुमच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या भोवती राजकारण फिरत आलं आहे. एकदा त्यांचे माझ्या माहितीप्रमाणे आई सरपंच राहिली, ते एकदा जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले, त्यांच्याच नेतृत्वातून महिला निवडून गेली, खूप विकास केला, 24 तास जनतेच्या सेवेत असतो. हा विकास तुम्हाला दिसतोय का? 20 वर्षापासून त्यांची सत्ता आहे. स्वतः त्यांच्या आई सरपंच होत्या आणि 5 वर्ष ते स्वतः जिल्हा परिषद सदस्य होते. मागची जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात होती आणि मग या सगळ्या सत्तेच्या माध्यमातून आणि गेली ग्रामपंचायत 20 वर्षापासून त्यांच्याच नेतृत्वाखाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे 4-4 उमेदवार उभे करायचे एका वॉर्डामध्ये आणि जो निवडून येईल त्याला आपलं म्हणायचं आणि अशा पद्धतीनं त्यांनी ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवलेलं आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र कुठलाही विकास, सगळा सुहा करण्याचं काम, सर्व येणारा वित्त आयोगाचा निधी असेल, सर्व निधी या ठिकाणी आपल्याला खाऊन घेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. फक्त पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे त्यांचं समीकरण ठरलेलं आहे आणि म्हणून सगळे ग्रामपंचायतीचा आलेला 20 वर्षाचा निधी आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी लाटलेला निधी हा सर्व त्यांनी या ठिकाणी स्वतःच्या राजकारणासाठी केलेला आहे. आपण बघितलं की मला सांगितलं गेलं, मी इकडे स्मशानभूमीची एक बातमी केली होती आणि त्यावरतून सांगितलं गेलं की गावात स्वच्छता आहे, पाण्याची व्यवस्था आहे, स्मशानभूमी आहे, सगळी व्यवस्था आहे. त्यामुळे म्हटलं एका कॅमेऱ्याने हे सगळं दिसणार नाही, शिरूरकरांचा विकास आपला पूर्ण होणार नाही आणि संपूर्ण हा विकास दाखवायचा असेल, शिरूर गावातला सगळा काम आपल्याला दाखवायचं असेल तर आपल्याला जास्त कॅमेरे आणावा लागणार आहे. ते डोळे उघडा डोळे बघा नीट करण्यासाठी, हे सगळं चित्र दाखवण्यासाठी यावं लागणार आहे. कारण मला विरोधकांकडून आमंत्रित केलं गेलं की दादांनी खूप कामं केलीत आणि हे काम तुम्ही दाखवायला या, म्हणून मी ऑन दी स्पॉटवर आलो. इकडचे जे उमेदवार आहेत त्यांच्याशी मी खरं तर त्यांना बोललो, हे सगळं सांगितलं गेलं. हे चित्र जे पाहिलेलं आहे हे सगळं खरं तर विकासाचा. ऐका ना काका, हे सर्व नागरिक इथं राहतात समोर आणि त्यांच्या समोरची दुर्गंधी आहे, ही कशी स्वच्छता, त्यांचा आरोग्याचा काय प्रश्न आहे. आपण बघितलं की अशा पद्धतीनं लोक, इकडे नागरिक वस्ती आहे, इकडे सर्वसामान्य लोक राहतात आणि अशा पद्धतीनं कचरा इकडे साचलेला आहे. हा कचरा कुठल्या विकासाचं धोरण ठरवतो हे तुम्हाला सांगायचं आहे. गेली 20 वर्ष ज्यांच्या सगळ्या राजकारण ज्यांच्या भोवती फिरलं, अनेकांनी सांगितलं राजकारणाचं केंद्रबिंदू ते ठरले, अनेकांनी सांगितलं 20 वर्ष लोकांच्या सेवेत होते, 24 तास सेवेत होते आणि 24 तास सत्ता मिळून देखील काय करू शकली याचं हे उदाहरण आहे. मी दुसऱ्या स्पॉटवरती तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे, तो म्हणजे 1.5 कोटी रुपये खर्च करून इकडून भारत निर्माण योजना अंतर्गत पाणी पुरवठा योजना झाली होती. ते पाणी शिरूरकरांना मिळालं का, ते शिरूरकरांना स्वच्छ पाणी देऊ शकलेत का हे जाणून घेण्यासाठी, वास्तव दाखवण्यासाठी मी 1 नाही 4 नाही 10 कॅमेरे घेऊन इकडे पोहोचलो आणि हे वास्तव दाखवतोय. मी ऑन दी स्पॉटवरती आहे आणि इकडचे हे कचऱ्याचे साचलेले ढीग, राहणारी ही जनता आणि हे स्पॉटवरचं हे सगळं ऑन दी स्पॉट रिपोर्ट आपण करतो आहे. आपण पुढच्या स्पॉटवरती जाणार आहोत आणि इकडचं चित्र आपण दाखवणार आहोत. तो चला माझ्यासोबत. इकडे एक स्मशानभूमीचा वाद पेटला आहे आणि तो वाद यासाठी आहे की पत्रकार खरे दाखवत नाही, पत्रकार खरं बोलत नाही, पत्रकारांनी खोटंच दाखवले आले आहे. गावात 2 स्मशानभूमी आहेत. स्मशानभूमी कार्यान्वित आहे का, बंद आहे का, चालू आहे का, हे प्रश्नाचं उत्तर शिरूरकरांना माहिती आहे, यावर मी बोलणार नाही. हे सगळं बघून काय वाटतं, कारण तुम्ही प्रचार करता आहे, विकास झाला, 20 वर्षांपासून सत्तेचे केंद्रबिंदू ठरले, एकनिष्ठ राहिले, भाजपाचे होते, बऱ्याच गोष्टी जिकडे चर्चा झाली. मग काय आता हे बघून काय वाटतं, हे ही सगळी अवस्था बघून काय तुम्हाला काय वाटतं नेमकं? हे सर्व सुहा करण्याचं काम चालू आहे. आलेला सगळा समाज कल्याणचा निधी, या सगळ्या कामासाठी जो वेगवेगळ्या प्रकारचा निधी येतो तो संपूर्णपणानं या ठिकाणी तो स्वतःसाठी आणि आपल्या बगलबच्च्यांसाठी वापरण्याचं काम चालू आहे. सर्व शिरूरकरांच्या सर्वसामान्यासाठी कुठलाही खर्च या ठिकाणी होत नाही. केवळ फक्त व्हाउचर बनवणे आणि व्हाउचर करून संध्याकाळी कार्यकर्त्यांना बंगल्यावर किंवा कुठं फाट्यावर, आणखी काय नेवासा फाटा, आणखी काय कोणता तिकडं कुठला जामखेड फाटा, त्याच्यानंतर तिकडं संगमनेर भागातला कुठला फाटा, ती सगळी फाटे त्यांना भाऊंना 2 मिनिटं थांबवतो. इकडे वाल्मिकराव गेले अनेक दिवस पत्रकारिता करतात.
खूप सिनियर पत्रकार आहेत ते, आणि मला त्यांना विचारावं लागणार, कारण अनेक पत्रकारांनी उपस्थित केलं की हे पत्रकार शहरात राहतात, यांना फारशी माहिती नसते, म्हणून त्यांच्या माहितीसाठी, त्यांचा हट्ट पुरवण्यासाठी, त्यांचा आग्रह मी मान्य केला, म्हणून मी त्यांनाही आमंत्रित केलं होतं की तुम्ही या कार्यक्रमात या, खरं वास्तव सांगा. गेली सुनील पैठणपकरांच्या कार्यकर्त्याकडून इकडे एक विधान करण्यात आलं की सत्तेचं केंद्रबिंदू ते आहेत, 24 तास ते जनतेच्या सेवेत असतात, एकदा ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले, एकदा त्यांच्या नेतृत्वात महिला निवडून गेली, 20 वर्ष सत्ता भोगलेल्या, 20 वर्षाचं केंद्रस्थान ठरलेल्या हा शिवकरांचा विकास आहे का? शिवकरांचा विकास आहे किंवा नाही आहे ही जनता हे चित्र काय दिसतंय तुम्हाला या सगळ्याचं? दाखवणार आहे. थोडंच आहे, परंतु परिस्थिती अशी आहे की या गावामध्ये विकास सर्वसामान्य आज बकात झालेले आहे. तो कशाचा विकास आणि काय हे चित्र आता जर बघितलं, हे काय परिस्थिती आहे, हे विकासाचं काय आहे हे तुम्हाला सांगतो थोडक्यात, आणि लोक याचं दाखवणार आहे. ती वेळ जवळ आलेली, परंतु या गावामध्ये आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाला, बुद्धिवंत माणसाला दूर ठेवून आपले काही ते बगलबच्चे सोबत घ्यायचे आणि स्वतःचं कौटुंबिक उदरनिर्वाह कसा होईल, आपण कसे गब्बर हो, या पद्धतीचा हा विकास झालेला. विकास काही नाही. पण हे चित्र सगळं असं दिसतं असताना, हे सगळं खुलेआम 4 कॅमेऱ्याने दिसत असताना सांगितलं जातं की खोट्या बातम्या पेरल्या जातात, ते खोटंच सांगतात, स्मशानभूमी सुरू आहे, लाकडं टाकलेली आहेत. काय सत्य आहे? तुम्ही गेली अनेक दिवस इकडे पत्रकारिता करतात, हे वास्तव तुमच्या डोळ्यासमोर आहे. नागरिक समोर राहतात, लोक इकडे राहतात, अशा पद्धतीनं कचरा साचलेला आहे. कुणाचा अपयश आहे? मग या अपयश त्यांचंच आहे, या अपयशाचं हे चित्रच आहे. वास्तववादी पण आपण बघता इथं, हा काय कोणी कचरा आणून आज टाकला, रात्री टाकला, तुम्ही आले येणार म्हणून कचरा आला, अशातला मागणी, हे त्याचं वास्तववादी चित्र आपल्या समोर डोळ्यासमोर आहे. आणि जर हे जर चित्र आपण पाहतो, म्हणजे याचा अर्थ हा विकास आहे का भाकाशी, याच्यावरून दिसतंय आपल्याला. अनेक बगलबच्च्यांनी कमेंट्स केल्यात, अनेक बगलबच्च्यांनी सांगितलं की एकतर्फी दाखवलं जातं, चित्र खोटं पेरलं जातं. तसं नाही, इकडे सगळ्या अँगलचे कॅमेरे दाखवले जातात, घटना स्पॉटवरती दाखवली जाते, सगळे चित्र दाखवलं जातं. काय वाटतं, एका पत्रकारांनी इकडे विश्लेषण केलं, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या यातना वेदना बघून? शिवकरांनो, आता तरी जागे व्हा. 25 वर्षापासून सत्ता आहे, ती थोडासा भाकरी पलटवा. आता भाकरी पलटण्याची वेळ आलेली आहे. एकच भाकरी कायम त्याच बाजूला राहिली तर त्या ठिकाणी भाकरी करपते, आणि म्हणून आता भाकरी पलटवा. आणि ही सुनीलनी केलेला हा अशा प्रकारचा विकास हा त्यांना या ठिकाणी दाखवून द्या. आणि शिवकरांनो, आता तरी जागे व्हा. संजय निकमला निवडून द्या. पूर्ण शिवूर गावचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. शिवूर गावची लोकसंख्या जवळपास 25,000 आहे, आणि शिवूर गावाला ग्रामपंचायतीच्या ऐवजी नगरपंचायतीचा कसा दर्जा या ठिकाणी शिवूर गावाला देता येईल, शिवूर गावामध्ये ट्रामा सेंटर कसं आणता येईल, या ठिकाणी मोठमोठे ऑपरेशन्स कसे होतील, ही सगळी सुविधा या ठिकाणी भविष्यामध्ये निर्माण करून देण्याचं काम मी ठरवलेलं आहे. मी पुन्हा वाल्मिकरावांकडे जातो. इकडे भारत निर्माणची एक योजना खूप गाजली होती. इकडे त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य, मला नाव आठवत नाही, पण त्यावेळेस सरपंच पैठणपकरांच्या नेतृत्वातच निवडून गेले होते. 1.5 कोटी रुपयांच्या जवळपास यासाठी निधी खर्च केला होता. शिवकरांनो, आकडा चुकत असेल तर तुम्ही सांगा, पण जवळपास 1.5 कोटी रुपयांचा निधी खर्च केला गेला होता. शिवकरांना पाणी मिळालं का? आजही 8-8, 10-10 दिवसाला पाणी येत नाही. ही वास्तववादी परिस्थिती या गावाची. आणि किती रुपयाची योजना कशी गेली, काय गेली, तो तर भाग वेगळा. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, आज ते काहीतरी एका मुलांनी काहीतरी व्हॉट्सअपवर टाकलं होतं की समाजाने एक व्हावं. अरे, हा 18 पगड जातीचं गाव आहे, साधू संतांचं गाव आहे, सगळे मिळून आम्ही इथं राहतो. आणि असं कुठे समाजाची आम्ही हे केलेली नाही, विभक्ती केलेली नाही, एकत्रितपणे आम्ही सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये राहतो. यांच्या आईला पण आम्ही मागच्या वेळेस खुल्या प्रवर्गात सरपंच केलं होतं, हे त्यांनी विसरू नये. आणि आज जरी संजय पाटलांना या ठिकाणी जर संधी पक्षाने दिली असेल तर त्या पक्षीचं ते संधीचं सोनं करतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे. मला तरी आहे, मी नागरिक म्हणून बोलतो, पत्रकार म्हणून जरी बोललो नाही, पण नागरिक म्हणून म्हणतो की नक्की त्यांच्याकडून आम्हाला विकासाची ही अपेक्षा आहे की विकास निश्चित या गावचा चेहरा मोहर ते बदलतील. आपण बघितलं की पत्रकारांना इकडे शिवीगाळ करणं, पत्रकारांना कमेंट करणं, जातीवर राजकारण करणं, हे सगळं सुरू झालेलं आहे. पण शिवकरांनो, तुम्ही घाबरू नका, तुमचा आवाज आम्ही बनणार आहोत, तुमचं चित्र आम्ही दाखवणार आहोत. गेली 20 वर्ष सत्ता भोगणाऱ्या, सत्तेचा लाभ घेणाऱ्या या लोकांनी शिवकरांचं कसं वाटोळं केलं हे तुम्हाला 365 दिवस तुम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे. मात्र हा सगळा वाईड अँगल, स्वॅप्ट अँगल आणि पडद्यामागच्या सगळ्या गोष्टी, वास्तववादी चित्र मी तुम्हाला दाखवतो. इकडे लोक आहेत, रोग वस्ती आहेत, हे सगळं दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतोय. दुसऱ्या स्पॉटवर मी तुम्हाला घेऊन जाणार आहे, तिकडच्या नागरिकांना मी बोलणार आहे. कुठले नागरिक इकडे समोर येऊन बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. चला दुसऱ्या ठिकाणा. हे सगळं चित्र आपल्याला पाहिल्यानंतर नागरिकांना आपल्याला बोलावं लागणार आहे. बाबा, इकडे या जरा.
हा जो विकास, हा जो कचरा, तुम्ही इथलेच रहिवासी आहे, काय वाटते सगळं बघून? काय विकास नाही तिथे. गावाचा विकास लोक होत नाही राहतात आमच्या. या विकासच नाही, गावाचा विकासच नाही. नाही, पण इकडे सगळी दुर्गंधी आहे. लोक म्हणतात स्वच्छतेची कामं झालं, पाण्याची कामं झाली, सगळे कामं मिटली, 20 वर्षांपासून सत्तेचे केंद्रस्थानी काहीच ठरले. कामं काय नाही केलं केलं सांगा? ते फक्त निश्चित दादा आहे, काहीच काम नाही करेल गावाचे, काहीच काम करेल नाही त्यांनी. गावासाठी काहीच नाही केलं त्यांनी. सुनील दादांनी गावासाठी काहीच करेल नाही काम. त्याच्यामुळं आम्हाला नवीन चेहरा बनवून टाकायचा आहे. भाऊला काम करायचं, भाऊचं काम मना पण करायचं आणि भाऊलाच आणायचं आम्हाला. ते म्हणता विकास केला, सगळी कामं मार्गी लावली, 24 तास जनतेच्या सेवेत असतो, त्याचं काय करायचं? काय सेवेत येते कोणाची राहतात कुठे तुम्ही? शिवर मधलं आहे मी. हे इथलं हे चित्र बघून काय वाटतं हे सगळं? अरे गावात ध्यानच नाही यांचं, नुसतं यांना ग्रामपंचायत, यांना फक्त पद लागत जवळ, काम नको यांना. बरं, तिकडे पाण्याची योजना, पाण्याची काय परिस्थिती? पाणी येतं का? काय पाणी गावाला, कुठं पाणी, काय सुविधा करेल, काय करेल यांनी? खूप मोठा निधी आला होता, तुमच्या माहितीच तू सांगतो. खाऊन घेतला इकडे असेल सारा. भारत निर्माण योजना करण्यात आली 1.5 कोटी होती. आले, 1.5 कोटी खाऊन रुपये, घेतले ना मग. 1.5 कोटी खाऊन मस्त घेतले. वाटून खातात ते त्यांचे ते. शिवरकरांनो, सामान्य हे गरीब चित्र लोकांना पोहोचत नाही ते. शिवरकरांनो, एकदा मी इकडे आलो होतो, स्मशानभूमी मी दाखवली होती. अनेकांनी इकडं वेगवेगळे अँगल दाखवण्याचा प्रयत्न केला होता. सांगितलं गेलं होतं की या सगळी गोष्ट तुम्ही वेगळ्या चित्र दाखवता आहे, वेगळ्या बाजूने तुम्ही खरं तर बोलताय, मात्र तसं नाही. 4 अँगल, सॉफ्ट अँगल दाखवण्याचा आपला प्रयत्न आहे आणि आपला तो प्रयत्न असा सुरू आहे. चला माझ्यासोबत. इकडे स्वच्छतेचा प्रश्न खरं तर मार्गी लागला, सगळे प्रश्न मार्गी लागले, स्वच्छतेचे काम झाले, विकास काम झालं. त्यामुळे आपल्याला विकास काम दाखवावं लागणार आहे, सगळी स्वच्छता जावी लागणार आहे. इकडे काही आम पब्लिक इकडे आलेली आहेत, त्या मावशी आलेल्या आहेत, या सगळ्यांशी आपल्याला बोलावं लागणार आहे. काय नेमकं इकडचं झालंय? मावशी थांबा 2 मिनिटं. कुठे चालल्या? जेवायला कामावून आलो. कुठं गेल्या त्या कामाला? इथं बंगाच्या कुठं राहतात तुम्ही? इथं राहतो मार्केट. बरं, मग आता हे शौचालय बंद पडलं आहे, तिकडे सगळा कचरा साचलेला आहे, तिकडचे सगळे लोक म्हणतात सगळे कामं झाली, विकास सगळा झाला का? काय नाही विकत. हा? 8 दिवसाला पाणी येतं. तवर टाक्या बिक्या भरून ठेवा लागत, त्या विकत घ्यावं लागत. आणि या असं ते गैरसोयची म्हणायची बाथरूमची. तर ज्याला आहे त्याला आहे संडास, बिचारा नाही. हे सगळे शौचालय आहेत ना, हे लोकांसाठी बांधलेले आहेत. कशी अवस्था बघा त्याला त्याची. पाणी आहे का? पाणी नाही, मग ते घाणं. नाही, पण इकडचे लोक म्हणतात सुनील दादांनी सगळं काम केलं, विकास केला, पाणी आणलं, स्वच्छतेचे प्रश्न झाले, घरकुलं मिळाले, सगळे कामं झाली म्हणतात. मग आता मग लोकांचं खरं आहे की तुम्ही सांगता ते खरं आहे? तुम्ही पाहते खरं आहे का खोटं? तुम्ही पाहू राहिले खरं आहे? लोकांनी सांगितलं स्वच्छता पण झालेली आहे. ही स्वच्छता दिसली का? इकडे सगळा कचरा साचलेला आहे, ते सगळं व्हिज्युअली आपण दाखवतोय. आता तुम्ही काय नाही, काय तुमच्या कॉलनीत यायचं का? सर्वसामान्य लोक आपल्याला भेटलेत आणि त्यांना आपण घेऊन त्यांचा आवाज बनण्याचा आपला प्रयत्न आहे. म्हणून शिवरकरांच्या त्या कॉलनीत आपल्याला जायचंय. मावशी, येतो मी तुमच्या कॉलनीत, हे दाखवून येतो. जायला सुद्धा रस्ता ठेवलेला नाही मध्ये. बघा, आहे का तिथं जाता येईल का? पाणीच नाही तर कोण वापरेल त्याला? सांगा. हा. आता या गाळे झाल्या फोन दशे सांडाचे कंपाऊंड केलं मार्केट. पण अशा पद्धतीने गाळे बांधले आणि इकडे शौचालय आहेत. महिला कशा येतील हो इकडे? काय नाही. आता हे आदिवासी लोकांसाठी करेल, म्हणजे हे नाईक लोकांसाठी करेल होतं. का त्याला पाणी नाही, काय नाही. पाणी नसल्यामुळे वापर नाही. हा, बंद पडून गेलं. जाणून बुजून तुमच्याकडे दुर्लक्ष केलं जातं का? जाणून बुजून तुमच्याकडे दुर्लक्ष केलं जातं का? आता ते काय सांगावं, ते दुर्लक्ष जाणून करते कसं करते, आपल्याला काय सांगते. पण तुमची ग्रामपंचायत खूप मोठी आहे. एवढे पैसे आता स्वच्छतेसाठी ते सगळे खाऊन घेतात, कागदावर दाखवतात, फक्त वाउचर काढून घेतात आणि कार्यकर्त्याला संध्याकाळी 10 रुपयाला पैसे देतात. आपण आणि बघितलं तेच की- पाळायचे कुत्रे, त्या कुत्रे पोसायचं काम करतात फक्त, बाकी काही करत नाही. मग आता असं- आपण बघितलं की तुम्ही दादा डोळ्यात तुम्ही पाणी राहतात कुठे? येतं. नाल्या कुठे आहेत तुमच्या? नाल्या आपल्याला दाखवायच्या आहेत. हे चित्र आपण बघितल्यानंतर या मावशींचं आपल्याला रस्त्यावर भेटल्यात आणि म्हणाल्या की तुम्ही ते दाखवता, आमच्याही कॉलनीचं दाखवा. म्हणजे इकडे विकास कुठे झाला, हा कागदावरचा विकास न दाखवता आपल्याला प्रत्यक्षात झालेली कामं दाखवायची. कारण इकडे दावा करण्यात आलेला आहे खूप कामं झाली, स्वच्छतेचे प्रश्न मार्गी लागले, पाण्याचे प्रश्न लागले. कंपाऊंड करून घे. आता लोकांची बाथरूमाची काय बाथरूम नाही, त्यांची गैरसोय. बरं, आजी इकडे सर्वात मोठी एक योजना राबवली होती, तुम्हाला माहितीच तो सांगतो, पाण्याची. तुम्हाला पाण्यापासून अडचण राहू नये. बघितलं आपण किती घाण आहे इकडे, तर बोलणं जाताना रस्त्याने इतकी दुर्गंधी येते. आणि ही परिस्थिती असताना गावाचा विकास झाला, स्वच्छता झाली, सगळे प्रश्न मार्गी लागले. हे बघा, गटार इकडे झालेले आहेत, गटार इकडे तुंबलेली आहेत आणि गटारचं वास्तव हे तुम्हाला आता मी दाखवतो. हे बघा, हे बघा, इकडे ही एक राष्ट्रीय पेयजल शिवर ग्रामीणची पाणी पुरवठा योजना ही 2015-16 मार्गी लागली होती. हिचं वास्तव बघा, इकडे पाण्याची टाकी, इकडं साचलेली दुर्गंधी. आजी,
चांगलं पाणी येतं का? म्हणजे ते आमच्या गावचे लोक म्हणजे या काय नाही घराला चांगलं पाणी येतं का? ते आता खरं सांगू शकता ना तुम्ही? नाही ना चांगलं पाणी काय नाही आहे, त्याच्यात काय ते हे टाकेल राहत नाही ते पोटॅशियम टाकी दे ना. ते म्हणतो स्वच्छ पाणी देतो, स्वच्छ पाणी देतात. मग आता हे filter- तुम्हाला फिल्टरचं पाणी पाहिजे मावशी आता हा, filter machine झालं ना बंद येते इथं पाणी आहे आम्हाला. किती दिवसाला पाणी येतं? हे फुकट नाही. शिवकरांनो, तुम्ही आवाज ऐका. या सर्वसामान्य महिलांचा तुम्ही आवाज ऐका, कारण 8 दिवस एखाद्या इतक्या मोठ्या गावात जर पाणी येत नसेल आणि सगळा विकास झाला असं म्हटलं जात असेल तर ही दुर्दैव कुणाचं आहे? शिवकरांना हे दुर्दैव का लाभलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी वास्तव, मैदानावरचं वास्तव, खरं वास्तव, सत्य वास्तव, सगळ्या बाजूचं वास्तव आपल्याला दाखवायचं आहे आणि हे जाणून घेण्यासाठी आपला हा प्रयत्न आहे. गावात फिरत असताना त्या महिलांनी मला सांगितलं की आमच्या पाण्याला 8 दिवसाला पाणी येतं, ते पण दूषित येतं. मग आता नागरिकांनी सांगितल्यानंतर तिकडे जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणं आपलं काम आहे आणि त्याचं वास्तव काय? आता ही इकडे पाण्याची टाकी आहे, उभारण्यात आलेली आहे, मात्र तिची अवस्था काय आहे हे तुम्हाला बघायचं आहे आणि हे जे चित्र आहे हे चित्र तुम्हाला दर्शवायचं आहे, कारण इकडची परिस्थिती सांगण्यात आली की खूप विकास झालेला आहे. सत्य परिस्थिती इकडे झालेली आहे, सगळे कामं झालेली आहेत, लोकांना स्वच्छ पाणी मिळतं, लोकांना आम्ही स्वच्छतेचे सगळे विकास कामं केलेली आहेत, मात्र चित्र वेगळं आहे. मित्रांनो, घरात बसून तुम्हाला 2 गोष्टींची मुलाखत देता येत असेल, शब्दावर बोलता येतात, मात्र प्रॅक्टिकल तुम्हाला सांगायचं. सांगितलं कोणी गावात हा? पाहिजे. आता हे म्हणतं विकास, तुम्ही आमच्या गावात फिरा, आमच्या लाईटचे तारा पहा. जशी लाईट येईल त्याच्यानंतर तार नाही बदलली एखाद्या वेळेस ते पडून ऍक्सिडेंट होतील, लोक मरतील, तेव्हा हे जागे होतील. कोणता विकास सांगायचा? त्यांनी विकास सांगायचा. यांचा विकास फक्त माझ्या माहितीप्रमाणे मी सांगतो, त्याच्या वेळेस जिल्हा परिषद मेंबर होते ना, त्यावेळेस फक्त त्यांनी गावात लेंडी नाला केला आणि शाळेच्या 4 खोल्या. बाकी कोणता विकास आहे त्यांचा? त्यांच्याकडे कोणतं पद आहे? याला सांगा माझा विकास, त्याला सांगा. पण त्यांचे कार्यकर्ते म्हणतात की संपूर्ण या राजकारण, शिवचं राजकारण, कार्यकर्ते सांगूच नका राजकारण. त्यांची बाईट घ्या. मी महत्वाचा मुद्दा सांगतो की जे कार्यकर्ते इकडे बोलले की या शिवगावचं राजकारण पैठण बगारीन भोवतीच फिरतं, तेच गेले इकडे निवडून गेले, त्यांचं वर्चस्वच इकडे राहिले, वर्चस्व राहिले आपण मान्य करू, तर लोकांनी त्यांना निवडून दिलं आपण हे मान्य करू, मग कामाचं कोण मान्य करणार? कामाचं काहीच नाही हो बाबा, तुम्हाला सांगतो. आता गरीब जनता आहे, तुम्हाला काय सांगायला पाहिजे राव. 2010ला मी सुद्धा ग्रामपंचायत मेंबर होतो इथं. 2010 मध्ये यांनी गावाची इतकी विल्हेवाट लावली. यांनी 2010 पासून तुम्हाला सांगतो, त्याच्या आधी भोगोट्याला घरकुल धारकाला 1 रुपया घेत नव्हते. मी माझ्या काळात सांगतो, माझ्या काळात माझ्या वार्डात जेवढे घरकुल केले मी, 1 रुपया कोणाला भरू दिला नाही. 1 रुपयाने यांनी सिस्टीम चालू केली, 11,000 रुपये भरायचे आणि भोगोटा द्यायचा. आज त्या भोगोट्याची किंमत 2 लाख रुपये, 2.5 लाख रुपये, 3 लाख रुपयापर्यंत. हे भोगोटे कोणाला आहे? जे मालदार आहे, त्यांचे कार्यकर्ते चाटोगिरी करते, यांना आहे ना. हे गरीब जनतेचं काय आहे? आजही तुम्हाला सांगतो, यांनी जी जमीन खरेदी केली कचरा वाहण्यासाठी, त्या ठिकाणी यांनी काय केलं, आता भोगोटे द्यायचे लोकांना. कोणाला? घरकुल धारकाला 50,000 रुपये भरा आणि तुम्हाला भोगोट्याला जागा घ्या आणि त्याच्यावर घरकुल बांधा. अरे काय गाव लुटून खायचे कामाला, गावात जागा नाही ठेवली. तुम्हाला कोणते कार्यकर्ते सांगत ते सांगा ना. नाही, मी इकडे तुमच्या गावात आलो होतो. मी एक मशानभूमी, एक मिनिट माझं ऐका. आमच्या गावाला शेजारी खेटून इथं 5 किलोमीटरला बटाणा धरण आहे, 4-5 किलोमीटरला मण्याचं धरण आहे, 7-8-10 किलोमीटरला मण्याचं धरण आहे. पाणी आम्हाला किती दिवसाला येतं? 8 दिवसाला. 8 दिवसाला पाणी येतं ना. मग पाणीपट्टी तर तुम्ही रोजची घेता ना, वार्षिक, बरोबर आहे ना? वार्षिक पाणीपट्टी तुम्ही रोजची घेता, मग 8 दिवसाला काय बरं पाणी देता? रोज पाणी द्यायला पाहिजे का नाही? बरं, अजून एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतो. तुम्ही तुमच्या गावात आलो होतो 8 दिवसांपूर्वी. मी मशानभूमीचं वास्तव दाखवलं, तिकडं पडलेले पत्रे दाखवले, तिकडचं आजूबाजूचं सगळे घाणीचं साम्राज्य दाखवलं. काही लोकांनी असं सांगितलं की या पत्रकारांनी एक बाजू दाखवली, इकडे लाकडं उपस्थित आहे, इकडं सगळं साहित्य आहे. आता मला सांगा तुम्ही, लाकडं आणणं हे नागरिकांचं काम असतं, तिथे नागरिकांनी आणलेलं आहे. स्मशानभूमीचं वास्तव काय? स्मशानभूमीची काय कंडिशन आहे सध्याला? स्मशानभूमीची कंडिशन आहे बा, आता तुम्ही तिथं मागे येतानीच पाहिली, बरोबर? काय परिस्थिती त्याची. आता परिस्थिती पाहून लोकांना काहीतरी कळायला पाहिजे. पण रूम मधून बसून त्यांनी मुलाखती दिल्याच ना, सांगितलंच ना लोकांना की मी हे कामं केलेत, मी ते कामं केले. मी व्यक्तिशः त्यांची मुलाखत घेतली होती. ते मला म्हणाले होते, मी 24 तास जनतेच्या सेवेत असतो, मी लोकांच्या संपर्कात असतो, मी लोकांसाठीच लढतो. ते काय सांगायला पाहिजे, आम्ही 10 वेळेस फोन करतो. शिल्लक नाली सापायचं काम जर असलं ना तर फोन उचलीत नाही ते. काय सांगायचं तुम्ही? हे पत्रकार येत्या, बाकी एक साईड बाईट घेत्या, जात्या निघून.
असं नाही राहत. असं होणार नाही. इकडे आपण मला अनेक लोकांनी कमेंट केलं, अनेक कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की एक बाजू दाखवू नका, एक बाजू दाखवू नका. किती बोगस बिल काढे दाखवा. सगळे दाखवू शकतो मी. आपण बघितलं की रियालिटी चेक, मैदानातलं वास्तव तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्हाला पुरावे दाखवावं लागणार आहे, मैदानातलं चित्र तुम्हाला दाखवावं लागणार आहे. आणि त्यासाठी नागरिकांनी इकडे हे सगळे पुरावे आणलेले आणि हे पुरावे दाखवण्याचा माझा खरं तर थेट प्रयत्न असणार आहे. दाखवतो ना दादा, दाखवतो ना. आम्ही बी गाव चालवतो. हे कशाचे बिल आहे पहा तुम्ही, कोण माणसं काम करत्या. आता हे खरं तर आता कार्यकर्त्यांनी सांगितलं, आपण बघितलं की इकडे विकासासाठी सांगितलं गेलं आणि खूप निधी खर्च झाला, कागदावरचा निधी आहे. खरं तर सर्वात मोठी ग्रामपंचायत, सर्वाधिक सदस्य ग्रामपंचायतीतून निवडून जातात. इकडे कार्यकर्ते म्हणतात एक हाती सत्ता, केंद्रस्थान ठरले. आता ते केंद्रस्थान दाखवण्यासाठी, वास्तव चित्र दाखवण्यासाठी आपण आल्यानंतर परिस्थिती काय तुमच्या डोळ्यांनी बघा. त्यामुळे शिवूरकरांनो, उघडा डोळे बघा नीट. तुम्हाला एका कॅमेऱ्याने 4 कॅमेऱ्याने दाखवतोय कुठली परिस्थिती काय आहे. आणि हे जे पुरावे आहेत ना, हे नागरिकांचे खोटे येणार नाही. कचऱ्यासाठी, स्वच्छतेसाठी कसा निधी लाखो रुपयांचा खर्च झाला हा पुरावा घ्या. तुमच्या आमच्या सर्वसामान्यांचे जे प्रश्न असतात ते या निधीतून सुटले जातात. तुमचे आमचे कर भरलेले पैसे इथे जमा होतात आणि हे पैसे कुणाच्या खिशात जातात याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. चित्र तुमच्या समोर आहे, कचरा तुमच्या समोर आहे, स्वच्छता तुमच्या समोर आहे, स्मशानभूमीचं वास्तव तुमच्या समोर आहे. फक्त एखाद्या स्टुडिओमध्ये बसून या मुलाखती होत नसतात. वास्तव चित्र दाखवायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागणार आहे. सगळ्या बाजू, सगळे अँगल तुम्हाला तपासावे लागणार आहे. त्यामुळे संजय निकम यांनाही मी सांगितलं, तुमची मुलाखत मी ऑन दी स्पॉट घेणार, तिकडचं चित्र मला दाखवायचं आहे. नागरिकांनी मी आवाहन केलं, तुम्ही या, तुमची बाजू मला दाखवायची. आणि त्यासाठी या पाण्याच्या टाकीवरती आलो होतो. पाण्याची ही टाकी आपण बघितली, अशा पद्धतीने इथं चित्र झालेलं आहे आणि पाणी मिळतं. मी महिलांना भेटलो, रस्त्यावर काही महिला मला भेटल्या, त्या म्हणाले 8-10 दिवस पाणी येत नाही, कशाचा विकास झाला आम्हाला सांगा. त्यामुळे शिवूरकरांच्या या भावनिक प्रतिक्रिया आहे. शिवूरकरांचा हा आवाज आहे, फक्त हा आवाज दाबला जातो. फक्त जाणून बुजून या नागरिकांना दुर्लक्षित केलं जातं आणि 20 वर्षांपासून सत्ता भोगली, सत्तास्थानी राहिलो, 24 तास संपर्कात राहिलो, यांनी काम होत नसतं राहत. वास्तववाद, मैदानातलं वास्तव मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. काय वाटलं संजय पाटील निकम हे सगळं बघून, नागरिकांच्या प्रतिक्रिया ऐकून तुम्हाला? एकच मिनिट सर, माझं ऐका तुम्ही. ही जी राष्ट्रीय पेयजल योजनेची टाकी, बरोबर आहे, राष्ट्रीय पेयजल योजनेची टाकी त्यावेळेस यांच्या आई ग्रामपंचायत सदस्य होत्या. त्यावेळेस विजयाताई चिकटगावकर या जिल्हा परिषद मेंबर होत्या. आम्हाला भाऊसाहेब तात्यांनी शब्द दिला होता तर तुम्हाला फिल्टरचं पाणी मी या गावात शिवूरला प्यायला देईन, फिल्टरचं पाणी प्यायला देईन. त्यावेळेस मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य असताना यांनी काय केलं, त्यावेळेस का आपल्याला फिल्टर चालवायला एवढा पुरा खर्च पुरणार नाही, फिल्टर आपल्याला चालवता येणार नाही, फिल्टर चालवण्याचा खर्च जास्त आहे हे सांगून काही मेंबर लोकांना यांनी आपल्या बाजूने गेलं. त्यावेळेस आम्ही सुद्धा विरोध केलेला आहे. आमचे ठराव सुद्धा तिथे सापडले विरोधाचे. म्हणजे त्यांनी आम्हाला आज फिल्टरचंच पाणी भेटलं असतं, पण हे जे पाणी दूषित येऊ राहिलं याला कारणीभूत फक्त हे समोरचा उमेदवार सुनील पैठण पगारे हाच. आपण बघितलं की चिकटगावकरांनी जे काम केलं ते देखील आपलं दाखवणं काम आहे. कारण भाऊसाहेब चिकटगावकरांची सौभाग्यवती इकडून जिल्हा परिषद सदस्य झाली होती. त्यावेळेस सुनील पैठण पगारांची आई या सरपंच होत्या. त्यांनी जो शब्द दिला चिकटगावकरांनी तो पाळला. शिवूरगावात पाण्याची टुबा उभारण्यासाठी निधी दिला, मात्र ती योजना सरपंच म्हणून कार्यान्वित करू शकले नाही. आणि त्यांच्या कार्यकर्ते जे सांगतात 20 वर्षांचं केंद्रस्थान राहिलेले पैठण पगारे, हे पैठण पगारे केंद्रस्थानी राहून देखील पाणी मिळालं नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या तुम्ही ओरड ऐकली, 8 दिवस दूषित पाणीच नागरिकांना प्यायला मिळतं आहे. याला जबाबदार कोण, हे चित्र तुमच्या समोर आहे. त्यामुळे शिवूरकरांनो, तुमचं प्रत्येक मत, तुमचं प्रत्येक गोष्ट दाखवण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे. तुमचे काही इनपुट्स असतील तर आम्हाला सांगायला विसरू नका. मी दुसऱ्या एका ठिकाणावरती तुम्हाला घेऊन जाणार आहे. चला माझ्यासोबत. बरे, कचरा बिचरा साचलेला आहे बऱ्याच दिवसांपासून, उचलत नाही का कोणी? मी गावात फिरलो, कशा पद्धतीनं कचरा झालेला आहे ते वास्तव दाखवलं, स्मशानभूमी आपण दाखवली, पाण्याची कशा पद्धतीनं दूषित पाणी शिवूरकरांना मिळतं हे आपण दाखवलं. आणि नागरिकांनी सांगितलं की आमच्या कॉलनीमध्ये या काही महिला मला इकडे भेटल्या आणि ह्या आता इथे हे सर्वसामान्य लोक राहतात. आता इकडे हा जो चिखल इकडे झालेला आहे, नाली इकडे खरं तर सगळी फुटलीत आणि सर्वसामान्य लोक इकडे राहतात. ते कसे राहत असतील याची कल्पना शिवूरकरांनी केली पाहिजे. खरं तर या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये लोक कसे जीवन जगत असतील, काय किती दिवसांपासून मच्छर झाली मला, डेंगू मलेरिया झाला डासामुळे, पाण्यामुळे. बर बर, आता थोडक्यात दवाखाना करून मग आता क्लिअर आहे, पण थोडं अशी हे कंटिन्यू आहे का इतकं? कंटिन्यू चालू आहे. स्वच्छता वगैरे होत नाही? काही नाही होत.
ज्यांना आपण मतदान करा काय पण करा जेवस्त म्हणजे आम्ही तुम्हाला हे करून देऊ ते करून देऊ पण काही नाही करते. बर, त्यामुळे आता आजी काय हे असंच आहे का सगळं चित्र? हा नाही, बसा बसा, खाली बसा, खाली बसा. मला सांगा, इकडचे लोक म्हणतात की सगळा विकास झाला, तुमची ग्रामपंचायत सर्वात मोठी ग्रामपंचायत, इकडून तुमचे दादा निवडून गेले, त्यांची आई एकदा सरपंच राहिली, हे सगळं चित्र आहे, हे सगळं झालं. ते म्हणतात सगळे कामं झालेले, चिऊरमध्ये काहीच राहिलेलं नाही, किंवा सगळं या गोष्टी राहू द्या. त्यांचं म्हणणं पत्रकार खोटं दाखवतात, म्हणून मी खरं दाखवायला पुन्हा आलो. मी स्मशानभूमी दाखवली होती, ते म्हणले स्मशानभूमी चांगली आहे, ते पण चित्र आपण दाखवलं. मी इकडे तुमच्या बाजूला कचरा साचलेला होता, तो सगळा दाखवला. ते म्हणतात नाही, गाव एकदम स्वच्छता आहे, पाणी आहे. येतं का पाणी चांगलं प्यायला? पाण्यामध्ये बेसरून दुखणं व्हायचं. स्वच्छ येतं का? पावडर टाकली स्वच्छ होतं. पावडर वापरली टाकी. त्याच्यासाठी 1.5 कोटी रुपयाचा खर्च झाला होता. स्वच्छ पाणी मिळावं म्हणून शासनाने निधी दिला होता. शासनाने दिली पण लोकांनी खाऊन घेतलं ना. गरीबाला थोडा लाभ झाला, काही गरीबाला लाभ नाही भेटला ना. शासनाने केली पण दुसऱ्या आतमधल्या लोकांनी खाऊन घेतले. गरीबाला काय लाभ नाही झाला काही. आपण बघितलं इकडे छोटे छोटे लेकर आहेत, हे लोक छोटे लोक आहेत. आणि या सगळ्याचं जे चित्र आहे, थांबा तुमच्याकडे येतो, थांबा. कसं आहे ना, तुम्ही जेव्हा नागरिकांसाठी बोलतात, नागरिकांचे प्रश्न विचारतात, त्यावेळेस नागरिकही बोलत असतात. काय येत नाही का लोक इकडे? कोणीच येत नाही इकडं, कोणीच येत नाही इकडं. 8 दिवसाला पाणी आम्हाला लहान मुलं आमच्या अशा गटरीमध्ये खेळत आहे. काय करायचं याचं? पण तुमच्या इकडे 20 वर्षांपासून आता तुमचे लोक मला म्हणले की पैठण पगारांचं इकडे वर्चस्व राहिलं, त्यांची आई सरपंच झाली, ते जिल्हा परिषद सदस्य झाली, एकदा महिला इकडे जिल्हा परिषद सदस्य झाली. हे सगळे कामं झाले नाही का? झालेच नाही काम. कोणते काम झाले? ते म्हणतात झाले, ते म्हणतात आम्ही कामं केलेत. आता तुम्हाला प्रत्यक्ष दिसू राहिलं काम होईल. ते म्हणतात पत्रकार तरी पण खोटं बोलतात. मग कसं करायचं आता? हे पाहतो मी आता, हे पाहतो मी. शिवरकरांनो, आमचे कॅमेरे काळजी घेतेच नाही कोणी. काळजी घेतली असते तर एवढं गटरी साचलंच नसतं. हे पहा, इकडून तिकडून गटरी आमच्या गल्लीला. आपण बघितलं की लहान लहान मुलं आहेत आणि या लेकरांचं भविष्य तुम्हाला घडवायचं आहे. मित्रांनो, अशा स्थितीत हे लोक कसे राहत असतील, कशा पद्धतीने इकडे सगळा हा जो तुम्हाला जी परिस्थिती दिसते, इकडे सगळा गटार साचलेली आहेत, आजूबाजूला कचरा साचलेला आहे, पाणी अगदी पिवळं येत आहे. आणि हे वास्तव दाखवल्यानंतर काही बगलबच्चे कार्यकर्ते म्हणालेत की इकडे सगळं झालेलं आहे, यांचे कॅमेरे खोटं बोलतात. हे लोक खोटं बोलणार नाहीत, हे सर्वसामान्य लोक खोटं बोलणार आहे, कारण त्यांच्या वेदना त्यांनी सहन केलेल्या आहेत. किती वर्षांपासूनची सगळी परिस्थिती आहे. आम्ही जसं राहिलो तसं इकडे असंच आहे. लक्ष कुणीच दिलं नाही. कोणीच लक्ष द्यायला 22 मिनिटात येतो. लक्ष कोणीच दिलं नाही आमच्याकडं. याच्या गटरमध्ये आमचे लहान याच्यापेक्षा लहान लेकरं आमच्या याच्यात खेळत आहे, माहितीये का? वाईट अवस्था आहे, वाईट. मी संजय निकम यांच्याकडे जाणार आहेत. नागरिकांच्या भावना ऐकल्यात, परिस्थिती बघितली, सगळं बघून काय वाटतं या मतदारसंघातून तुम्हाला आता निवडणूक लढायची आहे? याची सुधारणा व्हायली म्हणून. शूरमध्ये आपण इंदिरानगर मागासवर्गीय विभागामध्ये, मागासवर्गीय ज्या भागामध्ये राहतात त्या भागात पोचलेलं आहे. आणि विशेष म्हणजे इथले समोरच्या उमेदवाराचे कार्यकर्ते इथं राहतात, बाबासाहेब पगारे. आणि त्यांनी एक मुलाखत दिली की शूरचा खूप विकास झालेला आहे. बाबासाहेब भाऊ, तुमच्या घरासमोर काय चाललंय ते बघा. घरासमोरची नाली थांबलेली आहे, नाली नाही, नाली नाही. यांचे दररोज भांडणं तिथं होतात. इथं पाणी येत नाही. इथं पिण्याचं पाणी आणि गटरीचं पाणी एकत्र झालेलं दिसतंय. पिण्याचं पाणी 8 दिवसाला जेव्हा पाणी येतं तेव्हा हेच पाणी त्या पाईपमध्ये जातं आणि ही सगळी दुर्गंधी या ठिकाणी झाली. इथं नालीसुद्धा नाही आहे. ही नालीसुद्धा नसल्यामुळं ही सगळं या ठिकाणी. बाबासाहेब भाऊ, सांगा तुमच्या उमेदवाराला शिवूरचा विकास दाखवा, हे तुमच्या घरासमोरचा दाखवा. तुम्ही सांगता शिवूरचा फार विकास केला, हे दाखवा जरा त्यांना. आणि बघितलं ही नाली सगळी कुठं पाणी जायला जागा नाही. आणि इथं इतकी दुर्गंधी, इतके सगळे इतके लोक राहतात, गरीब जनता राहते. आणि इथं झाडं झुडपं चाललं काय? शिवूरकरांनो, बदला, विचार करा, बघा, नीट डोळे उघडा, नीट बघा. आणि हे सगळं चित्र बदलायचं असेल तर जिल्हा परिषदेला मशालला निवडून द्या. मला या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या. शिवूरचा सगळा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, आपण बघितलं की अशा पद्धतीने इकडचं वास्तवचित्र आपण दाखवलं. या वेदना न सहन होणाऱ्या, या वेदना न बघणाऱ्या ह्या आहेत. किमान बातमी म्हणून हिच्याकडे आम्ही बघणार नाही आहोत.
मी संजय निकम यांना इकडे सांगेल की ह्या विकास तुमच्या हातून घडला पाहिजे. हे लोक या वेदना, सर्वसामान्यांच्या वेदना पोहल्या पाहिजे. कारण कागदावरचा लाखो रुपये कोट्यवधींचा निधी जातो कुठे? लोक केंद्रस्थानी, जे लोक सत्ता म्हणतात त्या केंद्रस्थानी असणाऱ्या या लोकांनी हे केंद्र का ठरवलं नाही, या सर्वसामान्यांच्या वेदना का जाणून घेतल्या नाही, हे प्रश्न कायम राहणार आहेत. त्यामुळे खरं तर आत्ता या सगळ्याविषयी जेव्हा मी वार्तांकन करत होतो, अनेक महिलांच्या डोळ्यात मी अश्रू पाहिले. आणि ही सर्वसामान्यांच्या भावना आहेत. हे सर्वसामान्यांचे काम आहे. कागदावरती बसून, कागदावरती घोडे नाचून कामे होत नसतात. प्रत्यक्षामधलं वास्तव इकडे सगळं हे होत असतं. आणि हे वास्तव जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही शिवरकरांनो तुमचे डोळे उघडा, कारण आमचे कॅमेरे फक्त तुमच्यासाठी आहेत. आपला ऑन दी स्पॉट कार्यक्रम करण्यासाठी हा यासाठी प्रयत्न होता की इकडचा जो सांगितलं गेलं होतं की कागदावर विकास, मोठा विकास, विकास करू, 24 तास सेवेत, बरंच काही होतं. आणि ते दाखवण्यासाठी एका कॅमेऱ्याने हे दिसणार नाही म्हटलं, म्हणून आपण सगळी टीम घेऊन पोहोचलो, चित्र दाखवलं, नागरिकांशी बोललो आणि शिवसेनेच्या उमेदवारांना इकडे घेऊन आलो आणि त्यांनाही नागरिकांची ही सगळी जाण दाखवली. बघूया आता ऑन दी स्पॉट कार्यक्रमांमधून शिवरकरांचे डोळे उघडतात का, इकडची जनता आता या सगळ्या प्रकारानंतर काय कुणाकडे कौल देते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ऑन दी स्पॉट कार्यक्रम आपला इथेच थांबला. भेटूया पुन्हा एका नव्या गावामध्ये. धन्यवाद.